काय मग कोकणवासियांनो, एस टीच्या स्लीपर बसचा प्रवास करूचो ना, करा मारे तिकीट बुक करा आणि मुंबई ते कोकण, कोकण ते मुंबई आपलो एस टी प्रवास करा. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समुद्र तनु नदी वळणाची ग, गर्द झाडी कधी दाट छाया सजना, अमराई परी माझी काया सजना, कोकणची चढवा मोनवा, ओहीच्या श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. हॅशटॅग रंगीला ऑक्टोबर. मंडळी, सप्टेंबर महिन्यात एस टीची स्वनिर्मित 2x1 फुल्ली नॉन एसी स्लीपर बस लॉन्च झाली आणि पहिल्यांदाच हा मान मिळाला कोकणाला. सावंतवाडी ते पुणे वाया आजरा गडिंग्लज या मार्गे रूट सुरू आहे. तर आज दिनांक 4 ऑक्टोबर 2023 ह्याच स्लीपर बसचा दुसरा रूट सुरू होणार आहे. बोरिवली नॅन्सी कॉलनी ते सावंतवाडी बांदा, अर्थातच मुंबई ते कोकण. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण या बसची माहिती, नवीन बस कशी निर्मिती केली आहे, प्रवाशांसाठी कोणकोणत्या सोयीसुविधा प्लस तिकीट भाडे कोणत्या स्वरूपात ठेवले आहे, या सर्वांचा एक संपूर्ण माहितीसह प्रवास होईल. व्हिडिओ तर यात जबरदस्त इंटरेस्टिंग होणार, कारण लेलँडच्या राज्यात प्रत्यक्षात टाटाचा प्रवेश. व्हिडिओ तर बाई जबरदस्त होईल. सर्वांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत आज एस टीच्या नवीन 2x1 फुल्ली स्लीपर बस प्रवासाचा आनंद घ्या. करंट टाइम 5:54 म्हणजे संध्याकाळचे 6 वाजायला आले आहेत आणि लोकेशन बोरिवली नॅन्सी कॉलनी बस स्टँड. हा संपूर्ण बोरिवली नॅन्सी कॉलनी बस स्टँड, मागे आहे नॅन्सी कॉलनी आणि कोकणात जाणाऱ्या बहुतांश बसेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. नवीन BS6 MG कंपनीची बस बोरिवली देवाचे गोठणे. ज्या स्लीपर बसने आज माझा प्रवास होणार संपूर्ण बोरिवली ते बांदा, ती एस टी महामंडळाची स्वतःची दापुडी कार्यशाळेत पूर्णपणे तयार झाली आहे. यामध्ये MG कंपनीचा कोणताही संबंध नाही. टाटाच्या चेसिसवर बनली एस टी महामंडळाची स्वतःची BS6 फुल्ली स्लीपर बस. आजपासून हिचा पहिला रूट आहे. पहिलीच फेरी संध्याकाळी 7चा टायमिंग असून उद्या सकाळी 9 वाजता पोहोचणार बांदा या ठिकाणी. वाजले संध्याकाळचे 6:35. सुटण्याचा टायमिंग संध्याकाळी 7. बरोबर अर्धा तास राहिला आहे सुटण्यासाठी आणि गाडी लागली बस स्टँडच्या बरोबर समोर. रूट पाहू शकता, बोरिवली, महाड, चिपळूण, राजापूर, सावंतवाडी, पुढे बांदा. आता आपण बसच्या आतमध्ये जाऊ. कोणकोणते फीचर्स आपल्यासाठी दिले गेले आहेत ते सर्व बघून घेऊ. एस टीचा लोगो, चला आत जाऊ. असं काही या संपूर्ण ड्रायव्हर व्ह्यू आणि या ठिकाणी चेसिसवरती एक्स्ट्रा सीट असते बसायला, ती नाही आणि मागे पण बसायला एवढं खास काही नाही. बाकी ड्रायव्हर सीट एवढी कम्फर्टेबल दिसत नाही मला, जशी MG कंपनीची पाहिजे. आतमधील असा काही संपूर्ण इंटरफेस जो आपण लक्झरी बसेसमध्ये पाहतो, स्लीपर फुल्ली खाली वरती आणि सेम प्रिव्ह्यू 2x1. तर या BS6 2x1 स्लीपरमध्ये टोटल 30 सीटा आहेत, वरती 15 खाली 15. अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी मला सापडली ती म्हणजे रेडियममध्ये लोकांनी नंबर दिले आहेत. L5 L6 म्हणजे सीट नंबर कोणकोणते आहेत सर्व काही मेन्शन केलं आहे रेडियमच्या स्वरूपात. बस चालक यांच्या बाजूला दिली आहे एक एक्स्ट्रा सीट. बहुतेक बस वाहक बसतात या ठिकाणी, तर सीट पण छान दिसते. पण थोडा इश्यू येतो तो म्हणजे इकडच्या विंडोचा. जर आपण अशी प्रेस केली तर माणसाचा फक्त हात जाईल, डोकं काय बाहेर जाणार नाही. इकडे टाटाची स्लीपर बस, लेलँडची सिटिंग कम स्लीपर बस. संध्याकाळचे 7:05 झाले आणि पाहू शकता रात्र मोठी दिवस लहान. बरोबर ऑन टाइम ठीक संध्याकाळी 7 वाजता आपली बस रवाना झाली. बोरिवली ते बांदा अशी एस टीची 2x1 फुल्ली शयन बस. गणरायाचं नामस्मरण करून आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा.
कुर्ला नेहरू नगर पोहोचण्याचा टाइम रात्रीचे 8:57. बोरिवलीहून ठीक बरोबर संध्याकाळी 7 वाजता बस रवाना झाली. त्यानंतर पुढे येत म्हणजे पुष्पा पार्क, त्यानंतर ओबेरॉय मॉल. या ठिकाणी जे ट्रॅफिक लागलं ना मजबूत, इथे याला 2 तास लागले. तर आधी लोअर बर्थ पूर्णपणे कॅप्चर करूया. कसं आहे 2x1चा संपूर्ण हा लोअर बर्थ, ज्या ठिकाणी मी बसलो आहे 2 माणसं ॲट अ टाइम झोपू शकतात. सध्या बस थांबली आहे, पूर्ण गरम होतंय. आधी फॅन लावून घेतो. फॅन पण आहे, बटन चालू पण होतंय, टेन्शन घ्यायचं नाही. झोपण्यासाठी हे सर्व बर्थ. तुम्हाला चार्जिंग करायचं असेल तर USB केबल, रीडिंग लॅम्प पण अवेलेबल आहे. वा, आणि मोबाईल होल्डर प्लस या ठिकाणी सामान ठेवण्यासाठी हे होल्डर. तुमचे बॅगा किंवा काय ठेवायचं असेल त्या ठिकाणी ठेवू शकता. पाणी बॉटल 2 ॲट अ टाइम राहू शकतात. प्लस हे मी आता खाणं ठेवलं आहे, कारण प्रवासात तर बाई खानपान पाहिजे. अजून महत्त्वाचं म्हणजे प्रायव्हसीसाठी हे पडदे दिले आहेत दोन्ही साईडला, म्हणजे ॲट अ टाइम तुम्ही इथून पण बंद करू शकता, प्लस विंडो साईडने पण. हे चांगलं काम केलं आहे. विंडो साईडने पण पडदे दिले आहेत, आहे की नाही. फुल प्रायव्हसी. हे इकडून जास्त पूर्ण बनवत नाही, इकडची साईड फक्त राहते अवेलेबल, ठीक आहे. पण पडदे छान दिले. ज्या ठिकाणी बसलो आहे अप्पर बर्थ, या ST महामंडळाची अप्पर बर्थ. आणि आधीच्या म्हणजे MG पेक्षा हे अप्पर बर्थ एकदम कम्फर्टेबल आहे, कारण वरती डोकं टेकत नाही. पण त्या बसमध्ये असं खाली बघून जायचं, माणसाला झोपण्याशिवाय पर्याय नाही. पण या ठिकाणी तुम्ही आरामात बसून बाहेरच्या नजाऱ्याचा आनंद घेऊ शकता. वाजले रात्रीचे 10:36, 10:30 होऊन गेले. आपण पोचलो पनवेल बस स्टँड. या ठिकाणी गाडी गेली आहे डिझेल भरायला आतमध्ये. STच्या या स्लीपर बसने प्रवास तर बाई धडाकेबाज होतोय. मी तर वरून बसून प्रवास करतोय, म्हणजे अप्पर बर्थ. या ठिकाणी या बसचा रूट आहे बोरिवली ते सावंतवाडी बांदा, वाया महाड, माणगाव, पुढे चिपळूण, राजापूर, कणकवली ह्या मार्गे. या बसचा ऑफिशियल रूट आहे पणजी गोवा. तात्पुरता दिला आहे बांदा, कारण अजून स्टेट परमिशन पासिंग नाही मिळाले. एकदाची परमिशन मिळाली मग गाडीचा रूट होणार बोरिवली ते पणजी. तिकीट फेअरबद्दल बोलायचं झाले तर यार सांगतो जरा मध्ये पाणी आहे, कारण व्हिडिओमध्ये मजा कशी येणार, जरा व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत पाहत राहा. रात्रीचे 11:35 झाले. गाडी थांबली जेवायला हॉटेल मिलन पॅलेस. चला जेवण घेऊ. माझं जेवण आलेलं आहे. व्हेज थाळी घेतली. व्हेज थाळीमध्ये 1 पापड, 2 रोटी, भात, डाळ, 2 भाज्या आणि तोंडाला कांदा आणि लोणची. या हॉटेलला टोटल 4-5 गाड्या लागल्या आहेत. आमची STची बस, पुढे साई पूजा आणि इतर ट्रॅव्हल बसेस. रात्रीचा प्रवास आहे, थोडा लांबचा प्रवास आहे, त्यामुळे मी एकदम हलकं करतोय. लाईट खाणं ॲक्च्युली घेणं तो डाळ खिचडी. म्हटलं वेस्ट आहे, एवढे आयटम मिळतात तर जेवून घेऊ. भाजी एकदम फ्रेश आहे. मी जेवतोय, मी सुद्धा या जेवायला. मुंबई देवरुख हॉटेल मिलन पॅलेस. हां, मिलन पॅलेस. जेवण एकदम छान उत्कृष्ट. मी घेतली होती व्हेज थाळी 150 रुपयेमध्ये, ज्यात मला पिंपळला मेनू काय काय होता. अतिशय उत्कृष्ट जेवण. बघा
जेवण चांगलं असेल तर चांगलं बोलेन, जर वाईट असेल खराब असेल तर मी बिनधास्तपणे खराब बोलतो का, कारण की माझा व्हिडिओ बघून जर दुसरं कोण जेवलं या ठिकाणी तर त्यालासुद्धा तो अनुभव येऊ शकतो. सो जेवण चांगलं आहे तर चांगलं, वाईट तर वाईट. एस टी महामंडळाच्या या स्लीपर बसबद्दल बोलायचं झालं टेक्निकल फीचर्स तर संपूर्ण ही 12 मीटरची बस, फुल्ली 2x1 स्लीपर बस सेवा, लोअर बर्थ आणि अप्पर बर्थ. तर एक मात्र चांगला आहे की दोन्ही ठिकाणी वायपर आहेत, एक ह्या साईडने आणि एक त्या साईडने. टाटा चेसिसवर बनलेली ही एस टी महामंडळाची स्वनिर्मित स्लीपर बस, जिला 350 लिटरची डिझेल कॅपॅसिटी आणि ऑब्वियसली स्पीड लॉक आहे 85 ला. गाडी सुटली हॉटेलून मगाशी आणि सर्व प्रवासी झोपलेले आहेत. जास्त प्रवासी नाही आहेत, 20 प्रवासी आहेत, म्हणजे साधारण ठीक आहे, ओके. मी सुद्धा मस्तपैकी थोडा आराम करतो, कारण वरच्या सीटवर प्रवास करायची मजा, प्लस हा 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 थंड थंड वारा, भाई नाद खुळा. वाजले मध्यरात्रीचे 2:41 आणि आपण पोचलो महाड बस स्टँड या ठिकाणी. सुंदर असा प्रवास होतोय एस टीच्या नवीन स्लीपर बसने, जबरदस्त. वरचा कम्फर्ट झोन तर भाई नादच करा. तिकीट फेअरबद्दल बोलायचे झाले तर आजचे भाडे म्हणजे बोरिवली ते बांदा संपूर्ण आहे 1185 रुपये, अर्थातच 1185. पुन्हा सांगतोय तिकीट भाडे लक्षात ठेवा, बोरिवली ते बांदा 1185 रुपये. या बसमध्ये ज्या ज्या विशेष सवलती आहेत एस टी महामंडळाच्या सर्व लागू आहेत. 4 दिवसांचा पास काढलाय मी, 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 1520 रुपयाचा. एस टी महामंडळाच्या या नवीन स्लीपर बसमध्ये तुम्हाला हा पास लागू आहे. मेन्शन पाहिजे काय, शयनयान व आसन शयनयान बस सेवेसाठी ग्राह्य. कशेडी बोगदा पूर्णपणे बंद ठेवला आहे, फक्त गणपती सीझन पुरताच चालू ठेवला होता. आता कशेडी घाटाचा वापर करा सध्या तरी.
वाजले पहाटेचे 4:37 म्हणजे 4:30 होऊन गेले आणि आपण पोचलो चिपळूण बस स्टँड या ठिकाणी। चिपळूणचा छत्रपती शिवाजीनगर बस स्थानक। ज्या बस पास होतात मुंबई ते कोकणच्या दिशेने बऱ्याचशा बस चालक किंवा बस वाहक यांची ड्युटी या ठिकाणी समाप्त होते। आपल्या बसमध्ये एकच क्लू आहे, बस चालक बस वाहक, परंतु या ठिकाणी बस वाहक कॉम्बोमध्ये आहेत, ड्रायव्हर पण आणि कंडक्टर पण। त्यामुळे गाडी आता इथून घेऊन जाणार बस वाहक। बोरिवली पासून ज्यांनी गाडी चालवली ते बस चालक दादा झोपले आहेत, झोपून दे। आता दुसरे ड्रायव्हर दादा घेऊन जाणार। चला थेट तुम्ही कुठे? वा नुकतंच पास झालं कामते घाट। सर्वांनी पाहिलं की कामते घाटामध्ये गाडीने काय पिकअप घेतला, जबरदस्त सॉलिड एक नंबर। वाजले बघा बरोबर पहाटेचे 5। गाडीमध्ये जे जे प्रवासी आहेत ते आता उतरतील पुढे लांजा, संगमेश्वर, देवरुखला जाणार आहे आणि आता मस्तपैकी निवांत झोपले। तर मी सुद्धा आता मस्तपैकी झोपतो। आपण भेटूया थेट सकाळी। राजापूर वाजले सकाळचे 7:50। पोचलो आपण राजापूर बस स्टँड या ठिकाणी। शुभप्रभात मंडळी, नमस्कार, गुड मॉर्निंग। आपला 12 तासांचा प्रवास पूर्ण झाला आहे राजापूरपर्यंत आणि लिटरली या एसटीच्या स्लीपर बसने प्रवास बाई धडाकेबाज, स्पेशली घाट सेक्शनला। तर घाट सेक्शनला गाडी एवढा पिकअप घेते की सगळ्या बसेस ज्या असतील 4 व्हीलर पटापट मागे जातात। गरमागरम चहा पिऊन घेऊ। राजापूरचा चहा लय भारी। इकडचे एसटी कॅन्टीन आहे, तिकडून चहा घेतला, 10 रुपयाला एवढा कप दिला बघा, एक नंबर। कलरच्या बाबतीत आणि बस चालक बस वाहक यांच्या सीट बाबतीत मात्र तक्रार आहे। कलर तुम्हाला सांगतो नाही म्हटलं तरी 4 महिन्यात उखडून जाईल। आणि बस बांधताना फक्त प्रवाशांचा विचार केला, बस चालक कसे बसतील, बस वाहक कसे बसतील, हात जाईल की नाही, डोकं बाहेर जाईल की नाही, की सूचना द्यायची असेल त्याचा काहीच विचार केला नाही। आराम झाला ना दादा? मस्त वाटलं ना? कृपया दरवाजावर थुंकू नका ह्या नोटिसा एसटीने लावल्या पाहिजे, पण आपल्या ह्या बस चालक दादांनी लावले आहे। तुमचं नाव काय दादा? राजन आंबरे। कुडाळचे तुम्ही? ह्यांनी लिहिलं आहे, कारण ह्यांना एसटी मध्ये थुंकलेलं अजिबात आवडत नाही आणि जो कोणी थुंकेल त्याला दंड मिळतो, नाही तर मी म्हणतो शिक्षा करायची, बरोबर की नाही? हा, धुवून द्यायचा, अगदी बरोबर, सर्वांसमोर।
या बसला आपल्या प्रवाशांद्वारे जर चांगला प्रतिसाद मिळाला तर डेली शेड्यूलला बस दिली जाईल बोरिवली ते बांदा पणजी आणि समोरून पणजी ते बोरिवली। जर तुम्हाला या बसचे तिकीट बुक करायचे असेल तर तुम्ही दोन प्रकारे करू शकता, ऑफलाईन आणि ऑनलाईन। ऑफलाईन म्हणजे बस स्टँडवर जाऊन आपण जे आरक्षण करतो ना फॉर्म वगैरे भरून, तसं जर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायची असेल एसटीच्या कोणतीही बसेस तर MSRTC ऑफिशियल ॲप आहे, तुम्हाला गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरती मिळून जाईल। MSRTC ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला रूट मेन्शन करायचं आहे कुठून कुठपर्यंत आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व बस स्टॉपेज त्यानंतर तिकीट फेअर सर्व काही मेन्शन होईल। पहिला पण चांगलं बोला असं कणकवली हॅशटॅग आमची कणकवली। बॅक टू बॅक बसेस येत आहेत, कुडाळ कोल्हापूर, पलीकडे आहे कणकवली आयनल लोकल रूट। नवीन बस बघितल्यानंतर कणकवलीकरांमध्ये चांगली क्रेज झाली, जो कोणी येतोय बसकडे बघतोय असं वाटतंय एसटीची वंदे भारत आली। वा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बस स्टँड, सिंधुदुर्ग नगरी बस स्थानक। कुडाळ वाजले सकाळचे 10। या बसचा टायमिंग आहे इथे पोहोचण्याचा ठीक सकाळी 8 वाजता। 2 तास आपली बस उशिरा धावत आहे। माझ्या मागे कुडाळ बस स्टँड, गाडी इथे येण्यापूर्वी गेली होती कुडाळ आगारामध्ये आणि तिथे गेल्यानंतर कुडाळ आगारातले वाहतूक परीक्षक त्यांचे मेन सिनियर बसमध्ये चढले आणि काय काय चुका आहेत त्यांनी नोंद केल्या। काय म्हटलं तरी 4 ते 5 चुका सापडल्या आणि ते स्वतः बोलले की बस परत रिटर्न पाठवून फायदा नाही, कुठे दापोडी कार्यशाळेमध्ये जे काही सुधारणा करायचे असतील ते आपल्याला स्वतः करायचे। आणि या बसमध्ये डोअर फुल्ली ऑटोमॅटिक आहे, बघूया पुढे टिकतोय की नाही, नाहीतर नव्याचे 9 दिवस। जे कोणी आहेत कुडाळचे जरूर कमेंट करा, हॅशटॅग आमचं कुडाळ, हॅशटॅग महाराष्ट्र 07। कुडाळ ते नॉनस्टॉप प्रवास केला आपण सावंतवाडीपर्यंत आणि सावंतवाडी बस स्टँड हे ठिकाण जिथून एसटीची पहिली स्लीपर बस रवाना झाली सावंतवाडी ते पुणे। अजून एक बस सुरू झाली आहे बीड आगारामध्ये अंबाजोगाई, बहुतेक कुर्ला किंवा मुंबई ते अंबाजोगाई असं रूट आहे, पण अंबाजोगाईला सुद्धा नवीन एसटीची स्लीपर बस दिली आहे। तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल जरूर कमेंट करा।
आता नॉन स्टॉप गाडी जाणार शेवटचा स्टॉप तो म्हणजे बांदा. वाजले बघा बरोबर सकाळचे 11. इथे पोहोचण्याचा टायमिंग तो म्हणजे बांद्याचा ठीक सकाळी 9 वाजता. निर्धारित वेळेपेक्षा 2 तास गाडी उशिरा या ठिकाणी पोहोचली, कारण 2 ठिकाणी इन्स्पेक्शन झालं, कुडाळ आणि मुंबई साईडला. आणि ज्यांना नवीन गाडी दिसली फोटो वगैरे काढत बसते त्यामुळे उशीर झाला. असो प्रवास तर एक जबरदस्त छान झाला. कसा झाला कोणत्या वेळेने झाला ते काही जाणवलं नाही, कारण स्लीपर तर भाई स्लीपरच. बस प्रॉपर मेंटेन ठेवली मग तुम्हाला प्रवास काहीच वाटणार नाही, एकदम झोपून धडाके पाहत. मोठा प्रवास झाला आहे, लांबचा प्रवास. तर बस चालक आणि बस वाग यांच्यासोबत बसलो आहे एस टी कॅन्टीनमध्ये नाश्ता करायला. या ठिकाणी उसळ पाव आणि मिरची भजी. काल रात्री जेवलो होतो, त्यानंतर सकाळी फक्त चहा पिला राजापूरला, आणि आता सरळ नाश्ता बांदा या ठिकाणी. मस्त आहे. पावभाजी म्हणजे भाजी पाव, उसळ पाव हां, आणि मिरची भजी. तुम्ही सुद्धा कधी ट्राय केलं का नाही नाश्ता बांदाच्या एस टी कॅन्टीनमध्ये? जरूर कमेंट करा, आणि टेस्ट कशी आहे ते सुद्धा नक्की मेन्शन करा. मी तर नाश्ता करतोच आहे, जबरदस्त टेस्ट आहे, तुम्ही सुद्धा या. तर दादा मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला कसं गाडी वाटली आणि प्रवास कसा वाटला? आम्हाला हा प्रवास आता चांगला वाटला, कारण का की आम्ही दोघे पण चालक वाहक आहोत, त्यामुळे त्याला पण थोडा आराम भेटला, मला पण थोडा आराम भेटला. प्रवाशांचा पण ह्या गाडीला रिस्पॉन्स आता चांगला आहे. फक्त काय झालं की जरा उशिरा आपण गाडी ही चालू ठेवली, म्हणजे गणपतीच्या आधी असली असती तर रिस्पॉन्स जास्त भेटला असता. काल गेलो तेव्हा प्रवासी गाडी चांगली आहे, मस्त कायम चालू ठेवा गाडी, आम्हाला पण प्रवासानं बरं पडेल. असा काही संपूर्ण प्रवास पार पडला 525 किलोमीटरचा बोरिवली ते सावंतवाडी बांदा. या बसमध्ये अजून कोणकोणते बदल अपेक्षित आहेत आणि कोणकोणत्या चुका झाल्या हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेलच, तर तुमचं मत नक्की कळवा की अजून कोणकोणते बदल पाहिजेत. आज दिनांक 5 ऑक्टोबर 2023. आजपासून एस टी महामंडळाची अजून एक नवीन स्लीपर बस लॉन्च होणार, सावंतवाडी बांदा ते मुंबई सेंट्रल वाया पुणे, सातारा, कोल्हापूर या मार्गे. मग तुम्हाला एस टीच्या या स्लीपर बसचा संपूर्ण माहितीसह प्रवास व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. तुमचे सुद्धा जे काही प्रश्न असतील, शंका असतील, नक्की कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. आपल्या चॅनलला नवीन भेट दिली असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटी दाबायला विसरायचे नाही. तुमका अशा प्रकारचे ब्लॉग ट्रॅव्हल बुक कसे मिळतले त्यासाठी घंटी दाबा. जे आहेत बांदा सावंतवाडीचे जरूर कमेंट करा. हॅशटॅग आमचं बांदा, हॅशटॅग आमचं सावंतवाडी. लवकरच मंडळी भेटूया आपल्या अशा नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा. काय मग कोकणवासियांनो, एस टीच्या स्लीपर बसचा प्रवास करूचो ना, करा मारे तिकीट बुक करा आणि मुंबई ते कोकण, कोकण ते मुंबई आपलो एस टीन प्रवास करा.